श्री ज्ञानेश्वरी अध्याय 8 अक्षरब्रह्म योग ओव्या 151 ते 175. श्री गणेशाय नमः. ऐसे जे हे शरीर ते न पवतीची पुढती नर, जे होऊनी ठेले अपार स्वरूप माझे. असे अवगुणांनी भरलेले शरीर माझ्या खऱ्या भक्ताला धारण करावे लागत नाही, म्हणजेच त्याला नवा जन्म नसतो, कारण तो पूर्णपणाने माझ्याशी एकरूप झालेला असतो. एरवी ब्रह्मपणाची ये भडसे, न चुकतीची पुनरावृत्तीचे वळसे, परी निवटलियाचे जैसे पोट न दुखे. साधारणपणे ब्रह्मपदाचा लाभ जरी झाला तरी त्या जीवांना पुन्हा जन्ममरण हे चुकत नाही, मेल्यानंतर जसे पोट दुखत नाही. ना तरी चेईलिया नंतरे, न बुडिजे स्वप्नी चेणी महापुरे, तेवी माते पावले ते संसारे लिंपतीची ना. जागे झाल्यावर जसे कोणी स्वप्नातल्या महापुरात बुडत नाही, त्याप्रमाणे जे मद्रूप झाले त्यांना हे प्रपंचाचे जन्मामरणाचे फेरे राहत नाहीत. एरवी जगदाकाराचे सिरे, जे चिरस्थायी यांचे धुरे, ब्रह्मभुवन गाचवरे लोकाचळाचे. व्यवहारदृष्ट्या ब्रह्मभुवन हे नामरूपात्मक जगताचे मस्तक आहे. सर्व चिरस्थायी पदार्थात ते विश्वपर्वताचे उच्च असे शिखर आहे. जिये गावींचा पहारू दिवोवरी, एका अमरेंद्राचे आयुष्य न धरी, फिरवणी पांती उठी एकसरी 14 जणांची. ज्या ब्रह्मलोकाच्या एका प्रहरापर्यंत एका इंद्राचे आयुष्य टिकत नाही, एका दिवसात अशा 14 इंद्रांचा निकाल लागतो. जै चौकडी या सहस्त्र जाये, तै ठाये ठाओ विळुची होये, आणि तैसेची सहस्त्रवरिये पाहे रात्री जेथ. जेव्हा 4 युगे सहस्त्र वेळा जातात, तेव्हा ब्रह्मदेवाचा एक दिवस पूर्ण होतो. त्याची रात्र ही सुद्धा 1000 चौकड्यांची आहे. एवढे अहोरात्र जेथींचे, तेने न लोटती जे भाग्याचे, देखती ते स्वर्गींचे चिरंजीव. एवढा मोठा दीर्घ काळाचा दिवस आणि रात्र जे भाग्यवान आहेत, ते मृत्यू न पावता ते दिवस रात्र पाहतात, तेच स्वर्गलोकांचे चिरंजीवी जीव होत. येरा सुरगणांची नवाई, विशेष सांगावी येथ काही, मुद्दल इंद्राची दशा पाही, जे दिहाचे 14. एरवी जिथे एका दिवसात 14 इंद्र होतात, तिथे देवगणांची प्रतिष्ठा ती काय वर्णन करायची. परी ब्रह्मायाची याही 8 पहारांते, आपुलिया डोळा देखते, जे आहाती गातयांते अहोरात्र विद म्हणिपे. जे ब्रह्मदेवाच्याही 8 प्रहराला प्रत्यक्ष डोळ्यांनी पाहतात, त्यांनाच ब्रह्मदेवाची दिवसरात्र जाणणारे असे म्हटले जाते. तये ब्रह्मभुवनी दिवसे पाहे, ते वेळी गणना केही न समाये, ऐसे अव्यक्ततांचे होये व्यक्त विश्व. ज्यावेळी ब्रह्मदेवाचा दिवस उगवतो, तेव्हा निराकारातून साकार होणाऱ्या या विश्वाची काहीच गणती करता येत नाही. पुढती देहाची चौपाहारी फिटे, आणि हा आकार समुद्रू आटे, पाठी तैसाची मग पहाटे भरो लागे. पुढे त्या दिवसाचे 4 प्रहर पूर्ण झाले की हे दृश्यमान विश्व नाहीसे होते, आणि पहाट झाली की ते परत पहिल्यासारखे भरू लागते. शारदीयेची ये प्रवेशी, अभ्रे जिरती आकाशी,
मग ग्रीष्मांती जैसी निगती पुढती. शरद ऋतूच्या प्रारंभास आकाशातले ढग नाहीसे होतात, पण तेच ढग ग्रीष्मकाळाच्या शेवटी कसे परत निर्माण होतात. पाठी रात्रींचा अवसरू होई आणि विश्व अव्यक्ती लया जाये. तोही युग सहस्र मोटका पाहे आणि तैसे चिरचे. मग ब्रह्मदेवाच्या रात्रीची सुरुवात झाली की ही सर्व सृष्टी हळूहळू नाश पावते, उदयकाली पुन्हा उत्पन्न होते. हे सांगावया काय उपपत्ती, जे जगाचा प्रलयो आणि संभूती. ये ब्रह्मभुवनीची आहोती, अहोरात्रा माझी. अर्जुना, याप्रमाणे ही विश्वरचना होत असते आणि तशीच ती नाशही पावत असते. त्याची उत्पत्ती ब्रह्मदेवाच्या दिवसा आणि लय हा रात्री होतो. कैसे थोरिवेंचे मान पाहे पा, जो सृष्टी बीजाचा साटोपा. परी पुनरावृत्तीची आमापा, शीघ झाला. आता या सृष्टी रचनेची थोरवी ती काय सांगावी. तो ब्रह्मदेव हाच सकल सृष्टी जननाचे बीज आहे. तो स्वतः सुद्धा पुनरावृत्तीच्या मापाचा कळस झाला आहे. एरवी त्रैलोक्य हे धनुर्धरा, तिये गावींचा गा पसारा. तो हा दिनोदयी एकसरा, मांड तू असे. ही सर्व त्रैलोक्य सृष्टी सत्यलोकाचा पसारा आहे. ब्रह्मदेवाच्या दिनप्रारंभाबरोबर तो मांडला जातो. पाठी रात्रींचा समोपावे आणि अपैसाची सांठवे. म्हणिये जेथींची तेथ स्वभावे, साम्यासी ये. रात्र सुरू झाली की त्या पसाऱ्याचा लय सुद्धा ब्रह्मदेवाच्या आज्ञेनेच होतो. जैसे वृक्षपण बीजासी आले, की मेघ हे गगन जहाले. तैसे अनेकत्व जेथ सामावले, ते साम्य म्हणिपे. जसे झाड हे बीजात समावते, ढग आकाशात लीन होतात, त्याप्रमाणे प्रकृतीच्या ठिकाणी होणारा अनेक वस्तूंचा समावेश यालाच साम्य असे म्हणतात. तेथ समविषम न दिसे काही, म्हणून भूते हे भाषणाही. जेवी दुधची जहालिया दही, नामरूप जाय. त्या साम्यात कमी जास्त असे काही दिसत नाही, म्हणून भूते असे शब्द तिथे नाहीत. जसे दुधाचे दही झाले की त्याचे दूध हे नामरूप मागे राहत नाही. तेवी आकार लोपा सैसे, जगाचे जगपण भ्रंशे. परी जेथे जहाले ते जैसे, तैसेची असे. त्याप्रमाणे जगातले दृश्य आकार हे नाहीसे झाले तरी त्या निराकारातून ते व्यक्त झालेले असतात. ते निराकार तत्व मात्र कायमच राहते. तै तया नाव सहज अव्यक्त, आणि आकारावेळी तेचे व्यक्त. हे एकास्तव एक सुचित, एरवी दोणी नाही. त्यामुळेच त्या परब्रह्मतत्वाला अव्यक्त आणि दृश्यमान झाले की व्यक्त असे म्हणतात. परंतु ते वास्तवात मात्र एकच आहे हे लक्षात घे. जैसे आटलिया रूपे, आटले पण ते खोटी म्हणिपे. पुढती तो घणाकारू हारपे, जे वेळी अलंकार होती. जसे अलंकार आटवले की सोन्याची लगड तयार होते आणि त्याच लगडीचे पुन्हा अलंकार तयार केले की अलंकार हे रूप सोन्याला प्राप्त होते. ही दोही जैशी होणी, एकी साक्षीभूत सुवर्णी. तैसी व्यक्ताव्यक्ताची कडसणी, वस्तूच्या ठाई. हे दोन्ही रूपांतरे जशी एका सोन्याची वा चांदीची, त्याप्रमाणे व्यक्त आणि अव्यक्त ही रूपेही त्या एका परब्रह्माची आहेत.
ते तरी व्यक्त ना अव्यक्त, नित्य ना नाशवंत, या दोही भावा अतीत, अनादि सिद्ध. ते परब्रह्म हे वास्तविक व्यक्त किंवा अव्यक्त सुद्धा नाही. ते नित्य अनित्यही नाही. ते या दोन्ही स्थितींच्या पलीकडले आहे. अनादिसिद्ध असे आहे. जय जय राम कृष्ण हरी.